तर मग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहे मित्रांनो आपल्या घरच्या शेतामध्ये. तुम्ही आता वातावरण बघू शकता की इथं भरपूर भारी ओरायलेली तर आपली गाडी उभी आहे. आणि आता आपण गादी कितीची घडी घडी घेऊन इथं टाकलेली आहे. आणि आपण चाललो आहे आता शेतामध्ये आपली ही गाडी घेऊन. तर चला मग डायरेक्ट भेटूया आता शेतात गेल्यावर. आई पण येऊ राहिली, मी बी चाललो आहे गाडीवर. आता आपण आपल्या शेतामध्ये आहे. आता सकाळचे 7 वाजले, तर 7 वाजता आपण तुम्ही बघू शकता की आता आपलं इथं काम चालू झालेलं आहे. आज चालू झालं पण आता थोडं थोडं कंप्लीट पण होऊ राहिलेलं आहे. आणि इथं आपली बघू शकता की ते आपली लाईनचं सगळं सेटअप लावले आणि डीपी दाखवतो. तिथून आपली लाईन आहे अशी येईल. आणि इथं आपलं बघू शकता हे स्ट्रक्चर बोर्डचं आणि ही आपली पाईपलाईन तर नाही म्हणता येणार, पण पाईप डायरेक्ट विहिरीमध्ये जाते. तर विहिरीतून पाणी याच्यामध्ये जातं आहे टमाट्याला. आणि आपलं चालू आहे मित्रांनो इथं काम काय चालू आहे ते दाखवतो तुम्हाला. दिवसभर इथं पाणी आपलं प्यायचं मस्तपैकी गावरान पद्धतीनं. याच्यात थंडगार पाणी राहतं दिवसभर. याच्यात बघू शकता, याच्यात जर सकच पाणी हे बघू शकता. आम्ही टमाट्याचे ज्यूस काढलं होतं काल. आणि डबल काहीच नाही, डबल काही असलं इंटरेस्टिंग तर सांगतो मी तुम्हाला. हे नजारा बघा मित्रांनो गावाकडचा. हे बघा तुम्ही, ती बघा ती तिथे गाडी आहे. आपली गाडी इकडे आहे, ती दुसऱ्याची गाडी आहे. ही नेटाची घडी घालायची राहिली, नागटी करायची वावराची. आता मित्रांनो मग आपल्या चहाच्या याच्यावर बी पाय द्यायला कोण तरी आई. हे बघा मित्रांनो, याच्यावर पण पाय दिले आपल्या चहाचं बघून. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर चला मग बघूया काय करायचं काय नाही. तर आता नाही तर चालू आहे आमचं काहीतरी काम. काम बघू शकता तुम्ही की इथं हे चालू आहे आमचं बी धुणं. तर बी धुणं तर झालेलंच आहे. आणि आता चालू आहे आम्ही घराकडे, कारण की आपलं टाकं भरणं तर चालू आहे. ते भरलं, हे भरणं चालू आहे. तिकडं आपली मोटर आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही इथे बी धुणं चालू आहे. तर ते धुणं चालू आहे. हे आपलं ट्रायपॉड ज्यापासून आपण व्हिडिओ बनवतो. आणि तुम्ही बघू शकता की आता हे बी धुणं झाल्यावर आपल्याला जायचं आपल्या घराकडे. तर वातावरण बघू शकता की आता 10 वाजले, 10:30. तर हे बघा तुम्ही, टाक्यातून आपलं पाणी खाली चाललेलं आहे. ते बघूया आपण आता जाऊन. हे बघा इथे चालू आहे आपला बोर हा. इकडे बघू शकता खूप ऊन तपते मित्रांनो. आता मधात लय बारिश झाली. तर मग मित्रांनो आम्ही आता अजून शेतातच आहे, कारण की आमचं काम जे होतं ना ते झालेलं नाही आहे. आणि आता बाकी थोडंफार राहिलेलं आहे आणि ते चालू आहे. तुम्ही बघू शकता की आता बी धुणं जे आहे ते इथं संपलेलं आहे. म्हणजे की आता भांडी गिंडी धुणं चालू आहे. आणि आम्ही आता घराकडे जात आहे. घरी जाऊन डबल त्या बिया सांगा आम्हाला काय करायचं काय नाही, हे तुम्ही तिथे गेल्यावर बघू शकता. तर मग मित्रांनो आता आपण चाललो आहे विहिरीमध्ये, कारण की आपल्याला विहिरीची मोटर चालू करायची. पण मित्रांनो कुठंतरी पाईप आपला निघेली. तर मला जरा डाऊट वाटतं. इथंच जरा निघेल आहे तो. तर इथंच आपला पाईप निघेल आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर याला आपल्याला जोडायचं नाही आत्ताच, कारण की आपल्याला जायचं आहे आता घरी. आणि घरी गेल्यावर मित्रांनो मग इथं कोणी नाही. इथं जर पाईप बी जर सटकला समजा, तर ही मोटर आहे विहिरी, ती आपली 5ची मोटर आहे ना, तर ती पक्क पाणी आपलं उपसून फेकून देईल. मग आपल्याला आहे ना इथं काही पाणी राहणार नाही आहे. लाईन जर गेली तर बरं राहील. पण मित्रांनो मला समजा नाही हे आहे काय नेमकं. खत तर आपण तिकडं सोडलो होतो, इकडं आलं कसं काय. हे बघा तुम्ही इथं भरपूर सारं इकडं वाया गेलेले. माझ्या पायाला मित्रांनो तिथं काहीतरी लागलं होतं. काहीतरी म्हणजे की काहीतरी घुसलं होतं माझ्या पायात. तर त्याची आता आग उडाली. जर सगळंच घुसलं होतं पण मित्रांनो, पण जरा जास्तच घुसलं जरा सगळं. तर इकडे बघू शकता आपलं वांग्याचं झाड आपण पूर्ण पॅक करेली. पण काय झालं आहे आम्ही मित्रांनो, ते पॅक केल्यापासून त्याला वांगेच नाही येऊ राहिले. हे आपला जाम बघू शकता, जी तोड मेहनत करा लागला आहे तो बाहेर यायची म्हणजे की जगायची. पण काय ना मित्रांनो की शेळ्या गिळ्या जर आल्या तर त्याला खातात. आणि इकडं बघू शकता आपण ह्या लिंबून पाणी दिलं ते ती मस्त हिरवीगार झाली. आपली कोरफड पण इथं मित्रांनो काय बिमारी आली कोण तिच्यावर. इकडं पण बघू शकता
हे जे झाड आहे मित्रांनो, हे जास्वंद फुलाचं आहे. जास्वंद फूल म्हणतो आपण, देवीसाठी लावलेलं आहे. आणि हे बघू शकता, हे पण एक झाड मित्रांनो, ते फळाचं आहे. आणि हे झाड मित्रांनो, त्याला मस्त फुलं येतात, मस्त सुगंध आहे त्या फुलाचा. हे सागाचे झाडं तर तुम्हाला दाखवलेच येत नाही. ही आपली देवी माता आहे, लक्ष्मी देवी माता. आणि इथं पण मित्रांनो तेच एक झाड आहे जे तुम्हाला मी आता दाखवलं होतं ते. आणि आपलं कुक्कुटपालनाचा सेटअप जो आहे तो चालू आहे मित्रांनो. याला मी वाढवणारच आहे, कारण की मित्रांनो त्याच्याशिवाय काहीच जमतच नाही. हे बघा तुम्ही, याला पाणी दिलं होतं आपण, पण ते शेळ्याने खाऊन घेतलं ते पूर्ण. हे बघा मित्रांनो, आपली इथे भरपूर पाणी आता अजून पण. तर असं काही मित्रांनो इकडं बघू शकता तुम्ही की आमची दुनिया छोटीशीच आहे पण मस्त आहे. हे बघू शकता, आपण सेटअप करेल पाणी वाया जात होतं तिथं, त्याच्यामुळे मग हा पाईप आपण इथं टाकलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, पाणी भरपूर याच्यात. तर मग आता काहीच नाही आहे, आता जाऊया पटकन आपला पसारा गिसारा भरूया आणि जाऊया आपण आपल्या घरी. म्हणजे की मित्रांनो घर चेंज केलं आहे आता आम्ही त्या घरामध्ये नाही राहत, आता आम्ही दुसरीकडं शिफ्ट झालो आहे, म्हणजे की राहायला लागलो आहे. तर ते पण मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवायचा प्रयत्न इथं करीन, कारण की नवीन ठिकाणी ॲडजस्टमेंट करायला थोडा टाईम लागतो. त्याच्यामुळं आपण सध्याच्या घडीला ते बघूया. आणि आता आपण चालू आहे आपला पसारा गोळा करायला, आणि पसारा गोळा करून आपल्याला जायचं आपल्या घरी. तर चला मग मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर, नाही तर मग इथून निघताना. तर मग गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मित्रांनो काहीतरी इंटरेस्टिंग आपण इथं करणार आहे. आपण चालू आपल्या शेतामध्ये चक्कर मारायसाठी. ते सूर्योदय बघू शकता तुम्ही, भरपूर वर इथं आलेलं आहे. आणि आपण चालू आता या रस्त्यानं आपल्या शेतात. तुम्हाला डॉग दाखवतो मित्रांनो, भरपूर मोठं डॉग आहे. इतका मोठा आहे की पाहायचं काम नाही. इथं राहतो मित्रांनो मी आता आज. हे बघा, हे आलं ते बघ, ते पुढं आहे. हे बघा मित्रांनो, हा डॉग मोठं. तिथे एक माग आहे. इथं बोर घेतला मित्रांनो एक नवीन. इकडं पाणी नाही मित्रांनो. विदर्भ साईट महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा ह्या एरियामध्ये पाणीच नाही आहे. थोडं फार पाणी आहे, थोडं लागतं आहे, काही लोकांना जास्त लागते. हे बघा तुम्ही, इकडं पाणी नसल्यामुळं काही जास्त पिकं इकडे काही घेत नाही लोक. सगळं सुनसान इलाका दिसून तुम्हाला. तिकडंच फक्त हिरवं हिरवं दिसू राहिलं, केळी आहे तिथं. त्या केळीमध्ये मित्रांनो भरपूर पाणी लागते, कारण की त्या काकाने लय मोठं बोर घेतली. तर त्या कमी याच्यात द्यायला भक्कम पाणी लागेल समजा. शेततळे पुन्हा द्यायचं एक. आणि चला मग मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आता आपल्या शेतात गेल्यावर. तर मग मित्रांनो, आपण आता आपल्या शेतामध्ये जाऊन राहिलेलो आहे. आजचा दिवस कसा जातो, काय जातो, आज आपल्या जीवनामध्ये काय इंटरेस्टिंग होणार आहे काय नाही ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. मग आता काय करायचं आहे काय नाही आपल्याला, आता तुम्ही बघू शकता की आता आपण शेतात जाणार आहे. शेतात गेल्यावर पूर्ण चक्कर मारणार आहे पूर्ण वावराला. तुम्ही बघू शकता की इथं आता अजून लोकांचे गहू आहेत ज्यांनी की पेटवले नाही आहे. म्हणजे की हे जर गहू पेटवला तर मग तिकडं आपल्याला नेटाला धोका होतो. तिकडे बघू शकता नागट्टी भरपूर पद्धतीने झालेली आहे. इकडे शेतातच ढोरं बांधतात लोक. गावात जागा नाही असं काही नाही आहे, पण नाद असतो देव. आणि खरंच नाद असतो मित्रांनो ढोरायचा. आपल्याला बी आहे, पण आता कसं आहे माहिती आहे का, आपली घर खाऊन चौकट गेल्यात तेल नाही आहे, पण येण्याची वाट पण पाहून माणसानं. आणि सूर्यदेवताचे आहेत ते मस्त वर आलेले. तुम्ही बघू शकता की किती मोठा मोठा दिसून राहिलेला आहे. तर चला मग जाऊया आपल्या शेतामध्ये आणि बघूया की आपलं काय काम तिथं चालू आहे काय नाही. हे आपलं शेत आलं आता. ही नीट आपली जे इथून रस्ता आहे, रस्त्यावरून पण थोडंफार ते नागटी करेल असल्यामुळे जात येत नाही. तर तुम्ही बघू शकता की गावाचं वावर कसं दिसतं आहे. आणि हे मित्रांनो जाळलंच नाही आहे ना, डायरेक्ट नागटी करून टाकली. त्याच्यामुळं सांगतो मित्रांनो, त्याचं खत लय मस्त होत आहे. इकडं बघा मित्रांनो, हा बंदा पराडा आहे खाली. इकडं वावर गुरं काहीच नाही आहे, खाली खोल भाग आहे. त्याच्यामुळे इकडं पाणी थोडंफार कमी आहे. तर चला मग भेटूया आपल्या शेतात गेल्यावर. म्हणजे आलोच आपण आपल्या शेतात. तुम्हाला विहीर गिर दाखवतो.